2026 चे 6 महिने संपलेत. म्हणजे अर्ध वर्ष संपलं आणि आता उरलेत फक्त 6 महिने. ऑनेस्टली स्वतःला एक प्रश्न विचारा की 2026 जानेवारीमध्ये ज्या गोष्टी तुम्ही डिसाईड केल्या होत्यात की तुम्ही अचीव्ह करणार, त्यापैकी किती गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत? वेदर इट बी युअर फिटनेस, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, बिझनेस, स्किल्स, काहीही. याच्यापैकी किती गोष्टी तुम्ही अचीव्ह केल्या की अजूनही तुम्ही स्टार्ट करणार याच लूपमध्ये अडकला आहात? आय एम शुअर की तुमच्यापैकी 90% लोकांनी गोष्टी ठरवल्या होत्या, पण त्या कम्प्लीट केलेल्या नाहीये किंवा कुठल्याही कारणामुळे त्या कम्प्लीट झालेल्या नाहीये. पण आता पुढे काय? उरलेल्या 6 महिन्यात आपल्याला त्या कम्प्लीट करायच्या. नाहीतर डिसेंबर 2026 मध्ये तुम्ही परत हाच विचार करत बसणार की यार मी तर ह्या गोष्टी डिसाईड केल्या होत्या, मला ह्या गोष्टी अचीव्ह करायच्या होत्या आणि मी काहीच करू शकले नाही किंवा शकलो नाही आणि मग आता 2027 मध्ये अचीव्ह करू. डोंट डोंट डू दिस टू युअरसेल्फ. तुम्हाला माहितीये तुम्ही लेझी नाही आहात, तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला हे माहितीये की तुम्हाला काय अचीव्ह करायचंय आणि ते कसं अचीव्ह करायचंय हे तुम्हाला माहितीये. ओनली द प्रॉब्लेम इज की यू आर ट्राईंग टू चेंज युअर लाईफ विदाउट बिल्डिंग अ प्रॉपर सिस्टम फॉर इट. आणि जर उरलेले 6 महिने तुम्हाला वेस्ट करायचे नसतील, ज्या गोष्टी तुम्हाला मागच्या 6 महिन्यामध्ये अचीव्ह करायच्या होत्या आणि जे तुम्ही करू शकले नाही, पण ते डिसेंबर 2026 पर्यंत जर अचीव्ह करायचे असतील, तर हे 5 सिस्टम्स तुम्ही रेग्युलरली फॉलो केलेच पाहिजे. नंबर 1 इज द 80-20 ऍक्शन सिस्टम. स्टॉप थिंकिंग अँड स्टार्ट एक्झिक्युटिंग. 20s मध्ये आपण सगळ्यात जास्ती चूक काय करतो माहितीये? आपण ऍक्शन कमी घेतो आणि त्याची प्रिपरेशन जास्त करतो. म्हणजे जर कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करायचं असेल, तर व्हिडिओज बनवायचं कमी आणि बेस्ट माईक कोणता, बेस्ट कॅमेरा कोणता, हेच अँगल कसा, तेच अल्गोरिदम कसं, याच्यामध्ये आपण जास्त टाइम घालवतो. जिम स्टार्ट करायची असेल तर वर्कआउट कमी आणि परफेक्ट वर्कआउट स्प्लिट काय असेल, सप्लिमेंट्स काय, फॅट लॉसचे ट्रिक्स, याच्यामध्ये आपण जास्त टाइम घालवतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण प्रोडक्टिव्ह आहोत, पण आपण प्रोडक्टिव्ह नसतो, आपण बिझी असतो. आपल्याला असं वाटतं की मी काम करतोय किंवा मी काम करते, पण ऍक्च्युअल मध्ये आपण आपली लर्निंग सुरू असते, आपण रिसर्च करत असतो, पण रियालिटीमध्ये काहीच रिझल्ट क्रिएट होत नाही. म्हणून एक 80-20 रूल लक्षात ठेवा. म्हणजेच काहीही तुम्हाला करायचं असेल ना, 20 मिनिट्स पेक्षा जास्त प्लॅनिंग नाही आणि पुढचे 80 मिनिट्स फक्त त्या गोष्टीवर एक्झिक्युशन करायचंय. रिसर्च केली, आता इम्प्लिमेंट करा. अल्गोरिदम बद्दल शिकले, आता कॅमेरा उचला आणि शूट करायला स्टार्ट करा. कोर्स कम्प्लीट केला, आता पोर्टफोलिओ बनवा, क्लायंट्सला पिच करा. तुम्हाला परफेक्ट बनण्याची गरज नाहीये. जसं जसं तुम्ही गोष्टी एक्झिक्यूट करता ना, तुम्हाला आपोआप त्याच्यामध्ये परफेक्शन यायला लागतं. एक्झिक्युशनने तुम्हाला क्लॅरिटी मिळते, फक्त प्लॅनिंग किंवा थिंकिंगनी नाही. सेकंड इज द अटेन्शन प्रोटेक्शन सिस्टम. तुम्हाला वाटतं तुम्ही इझिली डिस्ट्रॅक्ट होता, ज्याच्यामुळे तुमची डिसिप्लिन राहत नाही आणि कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाही. पण प्रॉब्लेम आहे ऍक्सेसिबिलिटी. आपल्या ब्रेनला ज्या गोष्टी एकदम इझी वाटतात ना, त्या तो ऑटोमॅटिकली चूज करतो. म्हणजे सपोज तुम्ही काम करताय, तुमच्याजवळ तुमचा फोन ठेवला, त्याच्यामध्ये एक नोटिफिकेशन येतं आणि यू फील लाईक यार एकदा बघून घेते ना, कोणाचा मेसेज आहे, काय नोटिफिकेशन आहे, आणि त्याच्यानंतर 30 ते 40 मिनिट कुठे जातात हे तुम्हालाही कळत नाही. प्रॉब्लेम तुमचा फोन नाहीये, प्रॉब्लेम इंस्टाग्राम नाहीये, प्रॉब्लेम सोशल मीडिया नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तुमच्या ब्रेनला ते डिस्ट्रॅक्शन खूप इझिली अवेलेबल आहे आणि आपला ब्रेन ना स्वतःची विल पॉवर युज नाही करत, तो शॉर्टकट्स वापरतो. जेवढं डिस्ट्रॅक्शन तुम्हाला इझिली अवेलेबल असेल, तेवढं इझिली तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही काम करायला बसताना फोन सायलेंट नाही करायचाय, फोन कम्प्लिटली गायब करायचा, डायरेक्ट दुसऱ्या रूम मध्ये नेऊन ठेवा. जर तुमचं काम फोनवरच असेल तर ऍप ब्लॉकर्स युज करा. जर तुम्ही लॅपटॉप युज करत असाल तर अननेसेसरी टॅब्स कम्प्लिटली बंद करा. तुमच्या वर्क स्पेसमध्ये कामाचं सोडून काहीही दुसऱ्या गोष्टी नको. आता गोल हा नाहीये की फोन युज नाही करायचा, गोल हा आहे की फोन युज करायला तुमच्या ब्रेनला एफर्ट लागलं पाहिजे. जेवढं डिस्ट्रॅक्शन तुमच्यासाठी इझी नसतं ना, तेवढा तुमचा फोकस नॅचरली वाढत जातो. थर्ड इज 2 days नॉन नेगोशिएबल रूल. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज परफेक्ट काम करायचं आणि प्रत्येक दिवशी सारखं सारखं करतच राहायचं असं काही नाहीये. सोशल मीडियामुळे आपल्याला असं वाटतं की यार जे काही लोक सक्सेसफुल झाले त्यांनी एकही दिवस मिस केला नसेल त्यांच्या लाईफमध्ये. रियालिटी अशी नसते. लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी होतात आणि होणारच आहे. कधीतरी तुमच्या ऑफिसचा लोड जास्त असेल, कधी तब्येत खराब असेल, कधी मूड नसेल किंवा घरचा काही इश्यू असेल, घरी काही फॅमिली फंक्शन असेल. अशा दिवशी तुमचं रुटीन ब्रेक होऊ शकतं, तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक होऊ शकते अँड दॅट्स कम्प्लिटली नॉर्मल. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा तुम्ही एक दिवस ब्रेक घेता आणि दुसऱ्या दिवशी पण सेम विचार करता की यार आज जाऊ दे, उद्या बघू. ते उद्या मग परवावर जातं, परवाचं मंडेवर जातं, मंडेचं मग पुढच्या महिन्यात जातं आणि असं करत करत तुम्ही परत झिरोवर येता. त्यामुळे ना स्वतःसोबत कॉन्ट्रॅक्ट बनवा की आय विल नेव्हर मिस 2 days इन अ रो. म्हणजे आज मी बुक नाही वाचली, इट्स ओके, काही हरकत नाही. मी वर्कआउट नाही केलं, दॅट्स ओके. काम नाही केलं, ठीक आहे, फाईन. पण दुसऱ्या दिवशी नो एक्सक्यूज. ठीक आहे, 1 तास वर्कआउट नाही होतं माझ्याकडनं, 20 मिनिट तरी करायचं. 50 पेजेस बुक्स
पेजचे नाही वाचता येते, 5 पेजेस तरी वाचायचे. इम्पॉर्टंट नाहीये की तुम्ही किती पोटेन्शियलनी काम केलंय परत. इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीची चेन ब्रेक होऊ दिली नाही. कारण काय होतं ना, एका रो मध्ये जर तुम्ही 2-3 दिवस मिस केले ना, तुमच्या ब्रेनला असं सिग्नल जातो की ओके, आता हे काम आहे, प्रायोरिटी राहिलेलं नाहीये. पण तेच जर तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच कमबॅक करून तुमच्या ब्रेनला असं ट्रॅकवर आणलं ना, की हे करायचंय, त्याला कळतं की ओके, ही प्रायोरिटी आहे, काम आपल्याला करायचंय. इट्स जस्ट की आपण ब्रेक घेतला होता. ठीक आहे. कन्सिस्टन्सी ही मोटिवेशनने बिल्ड होत नाही, डिसिप्लिननी होते आणि तुमच्या या कमबॅक करण्याच्या माइंडसेटनी होते. फोर्थ इज द 15 मिनिट्स संडे सिस्टम ऑडिट. लोक डिसेंबर मध्ये बसून रिग्रेट करतात की यार, वर्षाच्या सुरुवातीला मी या सगळ्या गोष्टी डिसाईड केल्या होत्या, मला हे करायचं होतं, या गोष्टी मला अचीव्ह करायच्या होत्या आणि काहीच केलं नाहीये. पण आपल्याला तसं करायचं नाहीये. त्यामुळे एव्हरी संडे 15 मिनिट्स स्वतःसोबत बसायचं आणि हे 3 प्रश्न स्वतःला विचारायचे. नंबर 1, लास्ट वीक माझी कन्सिस्टन्सी कुठे आणि कशामुळे तुटली? आणि फक्त मिस झालं असं नाही लिहायचंय, एक्झॅक्ट रिझन मेन्शन करा की उठायला लेट झालं किंवा इकडच्या कामाचा लोड होता, ते पाऊसच पडला आणि माझा मूडच नव्हता, काही असू दे, एक्झॅक्ट रिझन लिहायचंय. जेव्हा तुम्हाला रूट कॉज कळेल ना, तेव्हा तुम्हाला ते नेक्स्ट वीक मध्ये इम्प्रूव्ह करता येईल. सेकंड, कोणत्या स्पेसिफिक सिच्युएशनमुळे मी प्रोक्रॅस्टिनेट केलं? कारण प्रोक्रॅस्टिनेशन हे रॅन्डमली होत नाही, त्याच्या मागे काहीतरी एक ट्रिगर असतो. म्हणजे एक तर फोन दिसला, मी उचलला, इंस्टाग्राम उघडलं, झाले 40 मिनिट गेले. किंवा मग फ्रेंड सोबत बाहेर गेले, तिकडे टाइमपास केला. जोपर्यंत तुम्हाला ट्रिगर करणार नाही, तोपर्यंत तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. थर्ड, नेक्स्ट वीक मध्ये हे लूप होल्स मी कसे ब्लॉक करणार? फक्त प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून काही फायदा नाहीये, त्याचं तुम्हाला सोल्युशन पण शोधता आलं पाहिजे. जर फोनने डिस्ट्रॅक्शन होत असेल तर ऍप ब्लॉकर्स लावा. जर काही प्रोक्रॅस्टिनेशन तुम्ही करत असाल, त्याचे ट्रिगर्स ओळखा. नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला ते इम्प्रूव्ह करायचे. जर लवकर उठायला जमत नसेल तर अलार्म तुमच्या रूमच्या एकदम कोपऱ्यामध्ये कुठेतरी ठेवा, म्हणजे उठावंच लागलं पाहिजे. प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एक प्रॅक्टिकल फिक्स रेडी ठेवा. फिफ्थ इज एम्ब्रेसिंग द बोरिंग मोनोटॉनिक. आपल्या जनरेशनची सगळ्यात मोठी प्रॉब्लेम काय माहितीये? आपण एक्साइटमेंटला प्रोग्रेस समजतो. म्हणजे नवीन कोर्स घेतला, एक्साइटमेंट. जिमचा पहिला दिवस, एक्साइटमेंट. कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं, एक्साइटमेंट. जशी जशी ती गोष्ट जुनी व्हायला लागते ना, तसा तसा त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी होतो आणि वी फील लाईक यार, कदाचित ही गोष्ट माझ्यासाठी नाहीये. पण तसं नसतं. रिअल ग्रोथ एक्साइटिंग नसते, ती बोरिंग असते. सेम रुटीन, सेम वर्कआउट, सेम डाएट, सेम कोर्सेस, सेम स्टडी, एव्हरीथिंग पुन्हा 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 तेच. जेव्हा तुम्हाला या गोष्टी सगळ्या बोरिंग वाटायला लागतात ना, तेव्हा तुमची रिअल ग्रोथ सुरू होते. कारण आता तुम्ही इमोशन्सवर नाही, डिसिप्लिनवर काम करताय. त्यामुळे तुम्हाला लाईफमध्ये जे काही करायचंय ना, ते चूज करा आणि स्वतःसोबत एक कमिटमेंट ठेवा की यार, काही झालं तरी मी काम करणार. एक्साइटमेंट असली तरी सुद्धा करायचंय, एक्साइटमेंट नसली तरी सुद्धा करायचंय. मोटिवेशनवर डिपेंड राहू नका. तुमच्या रुटीन नुसार चला. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं एक्साइटमेंट भेटेल, नंतर हळूहळू करा ते थोडंसं बोरिंग वाटायला लागेल. नंतर तुम्हाला असंही फील होईल की यार, मी तर फक्त काम करत चालले, मला काही रिझल्ट मिळत नाहीये. आणि इथेच 90% लोक क्विट करतात आणि 10% लोक पुढे निघून जातात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सुरुवातीला तुम्हाला त्या गोष्टी कितीही बोरिंग वाटल्या आणि कितीही असं वाटतंय काहीच मला रिझल्ट मिळत नाहीये, तरी सुद्धा डिसिप्लिननी ते काम करत राहायचंय. तुम्हाला कोणी बघतंय नाही बघत आहे, अप्रिशिएट करतंय नाही करत आहे, काही फरक पडत नाहीये. तुम्हाला रेग्युलरली ती गोष्ट कन्सिस्टंटली फॉलो करायची आहे. अँड दॅट्स हाऊ विनर्स आर क्रिएटेड. सो आता चॉईस कम्प्लिटली तुमचा आहे की व्हिडिओ बघून थोडंसं मोटिवेट व्हायचं की ऍक्च्युअल मध्ये पुढच्या 6 महिन्यासाठी सिस्टम बिल्ड करायचं. हे बघा, मोटिवेशन तुम्हाला 2-3 दिवस पुश देईल, पण सिस्टम्स जे तुम्ही आता बिल्ड करणार आहात ते तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जातील. त्यामुळे आजच बसा आणि स्वतःच एक सिस्टम बिल्ड करा. जे पण पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले ते त्यामध्ये ऍड करा. डिसेंबर 2026 मध्ये रिग्रेट करायचं की सेलिब्रेट करायचं हे कम्प्लिटली तुमच्या हातात आहे. जर तुम्ही जेन्युअनली रेडी असाल या 6 महिन्याच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी, तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा आय एम लॉग्ड इन. मला बघायचंय कोण कोण सिरियसली कमिटेड आहे. आणि अशाच प्रॅक्टिकल अँड नो नॉनसेन्स सेल्फ ग्रोथ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे फोकस अँड कीप गोईंग.